नमस्कार बालमित्रांनो, कसे आहात? मजेत आहात ना? ज्ञानेश्वर विद्या मंदिरामध्ये माझ्या सर्व लहान मोठ्या विद्यार्थी मित्र मैत्रिणी यांचं स्वागत आहे. आज मी तुम्हाला सापांची माहिती सांगणार आहे. पण ही माहिती सांगण्या अगोदर मुलांनो, तुम्ही जर आतापर्यंत आपल्या ज्ञानेश्वर विद्या मंदिराला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या व सबस्क्राईब समोर जे नोटिफिकेशन आहे त्याला हिट करा, जेणेकरून आपल्या चॅनलवरती अपलोड होणारे नवनवीन व्हिडिओज तुम्हाला पाहायला मिळतील. चला सुरू करूया आपल्या सापांच्या माहितीला. साप ह्या धर्तीवर 130 मिलियन वर्षापेक्षा आधी म्हणजेच डायनासोरच्या आधीपासून आहे. जगामध्ये सापाच्या जवळजवळ 2500 पेक्षा जास्त प्रजाती आहेत. यामधील फक्त 20% प्रजाती या विषारी आहेत. जगातील 2 लहान देश आइसलँड तथा अंटार्क्टिका मध्ये साप आढळत नाहीत, कारण या देशांमध्ये सर्वात जास्त थंडी आढळते. जगभरामध्ये दरवर्षी सापाद्वारे 1 लाख लोक मरतात. भारतामध्ये हा आकडा प्रत्येक वर्षी जवळजवळ 2.50 लाख लोकांना साप चावतो, ज्यामधील जवळजवळ 50,000 लोकांचा मृत्यू होतो. परंतु सरासरी आकडा हा 20,000चा आहे. जगातील कोणताही साप आपण त्याला त्रास दिल्याशिवाय चावत नाही. साप चावण्याच्या जास्त करून घटना या त्याच्यावर नजर चुकीने पाय पडल्यामुळे होतात. जगातील सर्वात लांब साप पायथन रेटिकुलेटेस हा होता, जो जवळजवळ 30 फूट लांब होता. साप कधीही कोणत्याही गोष्टीला चावून खात नाही, तो सरळ गिळतो. जगभरामध्ये साप लहान किडे, पक्षी, उंदीर आणि आपल्यापेक्षा छोट्या सापांना खातो. आफ्रिकेमध्ये अनेक अजगर आढळतात. हे अजगर छोटी गाय सुद्धा गिळू शकतात. नॅशनल जिओग्राफिकच्या अनुसार साप एका वेळी आपल्या स्वतःपेक्षा 70 ते 100 पटीने मोठ्या शिकाऱ्याला गिळू शकतात. साप आपल्या जबड्याचा खालचा भाग जमिनीला लावून जमिनीमध्ये चालणाऱ्या तरंगाची हालचाल समजून घेतो, ज्यामुळे भूकंप, सुनामी अशा विनाशकारी तुफानविषयी त्याला आधी माहिती होते. पाण्यामध्ये राहणारे साप आपल्या त्वचेद्वारे श्वास घेऊ शकतात, ज्यामुळे ते शिकाऱ्याच्या शोधामध्ये पाण्यामध्ये उशिरापर्यंत राहू शकतात. सापांना पाण्याची सुद्धा जास्त गरज नसते, ते आपल्या शिकारपासूनच पाणी प्राप्त करतात. काही साप खूप दिवसापर्यंत भुकेलेले सुद्धा राहू शकतात, जसे की किंग कोब्रा काही न खाता काही महिने जिवंत राहू शकतो. साप आपल्या नाकापासूनच का नाही तर जिभेपासून सुद्धा श्वास घेऊ शकतो. तो आपल्या जिभेने आपल्या आसपासचे वातावरण कसे आहे हे सुद्धा जाणून घेऊ शकतो. साप वर्षामध्ये कमीत कमी 3 वेळेस आपल्या शरीरावरील कातडी काढून टाकतो. दक्षिण आफ्रिकेमध्ये आढळणाऱ्या हॉर्नड वायपर या सापाच्या डोक्यावर 2 शिंग असतात. जगातील 70% सापांच्या प्रजाती या अंडे देतात. बाकीचे 30% प्रजाती पिल्लांना जन्म देतात. सापाला कोणताच आवाज ऐकू येत नाही. साप हा बहिरा असतो. हवेमध्ये निर्माण होणाऱ्या ध्वनी तरंगाचा सापावर काही प्रभाव पडत नाही. पुंगीचा आवाज ऐकून साप येणे हा लोकांचा एक भ्रम आहे. वाघासारख्या भयंकर प्राण्याला सुद्धा आपण थोडीशी ट्रेनिंग देऊन त्याला काहीही शिकवू शकतो, परंतु आपण सापाला कधीही काहीच शिकवू शकत नाही. का सापाच्या डोक्यामध्ये इतर सजीवांप्रमाणे सेरिब्रल हेमिस्फियर नसतो. मेंदूचा हाच भाग शिकण्याच्या क्रियेवर नियंत्रण करू शकतो. हिरवा एनाकोंडा सर्वात लांब साप नाही, परंतु हा सर्वात वजनदार साप असतो. हा साप 550 पौंड पर्यंत असू शकतो. ब्राझीलमध्ये स्थित आयलँड सापांची सर्वात जास्त संख्या असणारी जागा आहे. येथे प्रत्येक वर्ग मीटर मध्ये 5 साप राहतात. म्हणजेच आपल्या सिंगल बेडच्या जागी 10 साप आणि डबल बेडच्या जागी 20 साप राहू शकतात, तेही विषारी गोल्डन बीट वायपर. किंग कोब्रा हा विषारी सापांमध्ये सर्वात लांब साप असतो. साधारणपणे याची लांबी 18 फुटापर्यंत असते. याचं विष इतकं खतरनाक असतं की याच्या 7 मिली मात्रेमध्ये 20 माणसे आणि 1 हत्ती मरू शकतो. आफ्रिकेमध्ये आढळणारा ब्लॅक मांबा स्नेक हा साक्षात यमराज म्हणून ओळखला जाणारा साप आहे, कारण याच्या चावण्याने जवळजवळ 95% लोकांचा मृत्यू होतो. जर कधी आपल्या मागे साप लागला असेल तर कधीही एकाच रेषेत धावू नका. असे धावल्याने तो आपल्यापर्यंत लगेच पोहोचू शकेल. साप कधीही एखाद्या व्यक्तीचा पाठलाग करून त्याला चावत नाही, कारण सापाचा जास्त धावण्याचा वेग 7 किलोमीटर प्रति तास असतो.
एखाद्या मृत सापाचे डोके सुद्धा आपल्याला चावू शकते, म्हणजे त्याच्या मृत्यूच्या 1 तासानंतर सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये प्राण असतो. जगभरामध्ये विषारी सापांच्या जवळजवळ 725 प्रजाती आहेत. त्यामधील 250 प्रजाती फक्त एका वेळी चावल्याने मानवाचा मृत्यू होऊ शकतो. जगातील सर्वात विषारी 5 साप हे आहेत: अंतर्देशीय टायपान, पूर्वी ब्राऊन साप, तटीय टायपान वाघ साप आणि काळा वाघ साप. काही सापांमध्ये 200 पेक्षा जास्त दात करत नाहीत. स्वतःच्या चुकीने साप जर कधी स्वतःला चावला तर त्याचा सुद्धा मृत्यू होऊ शकतो. सर्वात दुर्लभ आणि लुप्त होणारा साप सेंट लुसिया रेसर आहे. या प्रजातीचे फक्त 18 ते 100 साप आहेत. प्रजातीनुसार साप 4 ते 25 वर्षांपर्यंत जिवंत राहू शकतात. वैज्ञानिकांच्या म्हणण्यानुसार माणूस सापांना भीत असल्यामुळे जास्त करून साप आपल्याला चावतो. मानवाला सापाची जी भीती वाटते त्याला ओफोबिया म्हणतात. ओपिफोबिया म्हणतात. सापाचे शरीर जितके उष्ण असेल तितकेच तो आपल्या शिकारला सहजपणे पचवू शकतो. साधारणपणे सापाला आपले भोजन पचवण्यासाठी 3 ते 5 दिवस लागतात. एनाकोंडा सारख्या सापाला आपले भोजन पचवण्यासाठी अनेक आठवडे किंवा महिने सुद्धा लागू शकतात. जगामध्ये एनाकोंडा सापाची पचनक्रिया सर्वात हळू आहे. तुम्हाला हे ऐकून आश्चर्य वाटेल की एनाकोंडा साप माणसाची सुद्धा शिकार करू शकतो. माणसाबरोबर असतो हरिण, कोल्हा यांना सुद्धा गिळू शकतो. साप हा मांसाहारी प्राण्याच्या श्रेणीमध्ये येणारा जीव आहे. त्याच्या डोळ्यावर पापण्या नसतात. सापाची त्वचा ही चमकदार आणि सुकी असते. साप आपले डोळे उघडे ठेवून झोपतो. किंग कोब्रा या सापाला सर्वात बुद्धिमान साप म्हणून ओळखतात. साप आपले तोंड 150 डिग्री पर्यंत उघडू शकतो. इंग्लंड टायपन या सापाच्या विषामध्ये एका वेळेस 80 लोकांना मारण्याची क्षमता असते. साप चावल्यामुळे मृत्युमुखी पडणाऱ्या लोकांच्या संख्येपेक्षा साप चावण्याच्या भीतीने मरणाऱ्या लोकांची संख्या जास्त आहे. सापाच्या हवेमध्ये उडणाऱ्या प्रजाती सुद्धा आढळतात, जे लोक एक दुसऱ्या झाडावर उडी मारू शकतात. साप हा जीव माणसाप्रमाणे उलट्या सुद्धा करू शकतो. साप नेहमी त्याला धोका जाणवू लागल्यास उलट्या करतो, ज्यामुळे त्याच्या शरीराचे वजन कमी होते आणि तो वेगाने धावू शकतो. लेप्टोथायपोलिस कार्ल हा जगातील सर्वात लहान साप आहे, ज्याचा आकार साधारणपणे 4 ते 5 इंच असतो. मादा साप नर सापाच्या तुलनेने मोठा असतो. मादा सापाच्या शरीराचे तापमान वातावरणाच्या तापमानानुसार वाढते किंवा कमी होते. जगामध्ये सापाच्या अशाही अनेक प्रजाती आहेत ज्यांना 2 डोके असतात. साप जगाच्या कानाकोपऱ्यात आढळतात, परंतु सापांना थंड अजिबात आवडत नाही. सापाचा जबडा हा लवचिक असतो, त्यामुळे तो कितीही मोठी शिकार सहजपणे आपल्या शरीरामध्ये गिळू शकतो. तर अशा प्रकारे सापाविषयीची माहिती मिळाली. तुम्हाला जर आजची माहिती आवडली असेल तर माहितीला जास्त शेअर करा. चॅनलवर नवीन असल्याने चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.